घ्यायचं ना नाव व्हायचं घ्यायचं ना. स्वभावाने आणि सुंदर व्यक्तिमत्वाने ज्याने आजपर्यंत केले आहे सर्व नात्यांचे रक्षण आम्हा सगळ्यांना खूप आनंद होत आहे. आता आम्ही करत आहोत तुमचे औक्षण. सांभाळा रे.
कोणीतरी खास काहीतरी खास तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कृपया थांबा. तिच्या भावना अलॉंग विथ प्राची आपण बोलत आहे इकडे आणि त्या सादर करतायत. आणि हे सगळं खास आपल्या आत्यांसाठी करूया. असं मी काहीतरी ऐकलं की आत्या म्हणत होता काय तर तुम्ही काहीतरी करता मला एकदम कसं तरी वाटतंय. आणि तर सुरुवात करते की आमच्या आईबद्दल कविता, माझ्या आणि काशीच्या भावना. शांत सोलवळ मृदू हृदयाची भूक माऊली आम्हा प्रेमाची गाठ करी. रुपाली काशीच्या जीवनात तुझ्या मायेची ऊत नेहमी साठली. तुझ्या दोन बहिणी गीता आणि रत्नमाला सदा तुझ्या प्रेमात न्हाल्या मन मोकळा भावा भावा भाऊ आणि विवेक तुझ्या पाठीशी उभे जणू आधाराचे टोक. प्रिशा निशा आणि आस्था गोडी आजीने भरवलं त्यांच्या जीवनात प्रेमाची पोटी. सदा हसवणारी गोष्टींचं खजिना आजोबांच्या घराचं सोनं पाकळून सावलेलं. आज आधी सारे जमलो घरात साजरा करतो 75व्या वसंताचा आनंदाचं. आरोग्य आनंद आणि दीर्घायुष्य लाभो तुला. तुझं आशीर्वाद आमच्यावर असो सदा खुला. थँक्स वैभव कविता सुचवण्याबद्दल. आपण आईला देव प्रेमस्वरूप म्हणतो मातृदेवो भव. पण एकच की आईच्या भावना समजून घ्या. ती सुद्धा एक माणूस आहे. तिला सुद्धा राग लोभ प्रेम आहे. आपण काय झालं की आईकडे पळतो. अजून तर आला की आई राग आला की बाहेर राग आला की आईवर काढतो. तिला काही वाटत नसेल का आपलं दुःख आपण तिला करून सांगतो. सांगा सगळ्या आयांनी आपल्या मुलांना दुःख करायला कोणाला नाही. तर तेव्हा जेव्हा आपल्या भावना सगळं पोटात घालते आणि आपण शांतपणे तिला देवरूप देतो का कारण तिने सगळ्या भावना पोटात घालायच्या. पण एक माणूस आहे तिला सगळ्या भावना आहेत. तर आज आईच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने आणि मदत डेच्या एकच विनंती करते सगळ्या आयांना पटेल की आई ही माणूस आहे. तिच्या भावना समजून घ्या. की कुठेतरी तो विचार आपल्या डोक्यात राहतो आणि याच्या पुढे ते आपोआप सगळ्या घराघरामध्ये अवलंबलं जाईल जे ती आता सांगून गेली. त्यामुळे छोटीशी गोष्ट असते पण आणि न उलट्या सगळ्यांवर प्रेम करणारी आणि एवढं बोलणारी आहे. आत बाहेर मोकळी आहे ती. आणि कधी तिच्या मुलांना लागलं पहिली ती धाव माझ्याकडे आणि मला माझी जायची मला काय म्हणजे त्यामुळे तिच्या मुलींना पण तिच्या आई खालकार मला माझ्या खूप नमवले खूप काढले थोडे गेले तिच्या कौतुक करा आणि लहान असल्यामुळे ते आमच्या मागे झाले ते मला एकट्याला मुलीला सवय नाही बोलत
आमचा मामा हा अवलिया आणि अवलियाबरोबर संसार करणारी बाई किती शांत, सरळ आणि सोज्वळ असावी. म्हणजे मी आमच्या मामाला नावं ठेवत नाही, मामासारखा प्रेमाळू माणूस कोणी नसतो. आणि भाचे म्हणून आम्हाला त्याचा पुरेपूर अनुभव आहे. आमचा मामा म्हणजे हा मामा नव्हता, तो आमचा एक मित्र होता, सखा होता, मार्गदर्शक होता. आणि त्याच्या बरोबरीने मामीने जे काही त्यांना साथ दिली मामाला, मामी म्हणजे कशी असावी. तर मामीवर लहानपणापासून बरेच गाणी आपण मामाच्या गावाला जाऊया, आणि खरोखर आम्ही तो अनुभव लहानपणापासून घेतलेला आहे. आम्ही पण फार लहान नव्हतो, मामाचं लग्न झालं त्यावेळेस थोडेसे आम्ही कळत्या वयातलेच होतो. मामाच्या भाच्या म्हणजे मामीच्या भाच्या या मामीच्या बरोबरीने किंवा मोठ्याही होत्या. त्यामुळे मामी ही फार अशी कोणतरी लांबून तिच्या ह्याच्याकरता एक जवळचं नातं निर्माण झालं होतं. आणि आज 75वी तिच्या दोन्ही मुलींनी त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. मी त्या दोघींचेही आपल्या वतीने आभार मानतो. आणि मामीला यापुढचं आयुष्य असं सुखाचं, समृद्धी तर आहे पण सुखाचं आणि आरोग्यदायी राहू ही आपल्या सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. आणि म्हणजे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. त्यांच्यासारखं ज्या त्या वयाला साजेसं त्यांच्याशी संबंध ठेवणं, त्यांच्याशी बोलणं, ते म्हणजे मी जेवढा काळ मी त्यांच्याबरोबर अनुभवलेला होता त्याच्यावरून सांगतेय. तर काका तसे होते, अप्पा काका तसे होते. आणि एका शब्दात, एका इंग्लिश शब्दात सांगायचं झालं तर अत्यंत जॉली, एकदम जॉली व्यक्ती म्हणतो. आणि मगाचपासून आता ना आठवण येते त्यांची खूप. आणि आता मामाने बोलून दाखवलं सगळं त्यांच्याबद्दल. आणि मला असं वाटतं ना, जसं जसं एक एक जण बोलतायत ना, आपण जसं ताईने, रुपाली ताईने त्या कवितेत सगळे गुण सांगितले ना, हे प्रत्येकाच्या बोलण्यातून फक्त तेच ते आपण परत सांगतोय. म्हणजे इतकं ते स्पष्ट आहे की आत्या खरंच इतक्या सद्गुणी. म्हणजे मी काय बोलू त्यांच्यापुढे, शब्द कधी कधी काही माणसांपुढे कमी पडतात ना, तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. रत्नाकर भाऊ माझ्याहून लहान, 2 वर्षांनी लहान. तेव्हा आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलोय, खेळलोय. आणि तिचा स्वभाव आता ज्या भाच्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय शांत. म्हणजे मी आता तिला लहानपणापासून बघतोय, पण ती कधी अशी तावातवानी कुठे कोणाशी भांडले किंवा कुठे काय असं कधी नाही. कोणी काही तिला बोललं, काही केलं तरी ती फार सोशिक होती. म्हणजे आमची गीताताई म्हणाली तशी की सोशिक खूप आहे. आणि आता जे यांच्या भात्यांनी सांगितलं की त्याच्या उलट स्वभाव आमच्या आप्पासाहेबांचा होता. आम्ही आप्पासाहेब म्हणायचो त्यांना. आप्पासाहेब म्हणजे एक अतिशय म्हणजे मी म्हणेन की माझ्या आयुष्यात मी जी काही अशी आनंदी माणसं बघितली त्यातल्यापैकी एक. म्हणजे ते इतके आहे होते की आता हे म्हणाले त्याप्रमाणे एक तर त्यांच्या भाच्यांमध्ये म्हणजे अंतर कमी होतं. आणि एक भाचीची तर मला वाटतं मोठीच होती, मला वाटतं प्रतिमा हे काही त्या प्रमोदताई मला. त्याच्यामुळे भाचे आणि मामा हे मित्रांसारखेच होते. आणि त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव त्यांनी जे सांगितला तसा अतिशय म्हणजे थट्टेखोर, आनंदी असा. आणि ह्याच्या उलट स्वभाव माझ्या बहिणीचा. म्हणजे ती विचारल्याशिवाय 2 वेळा विचारल्यानंतर मग प्रश्नाचं उत्तर देणं. मला आठवत आहे तिचं लग्न झालं तेव्हा मी जायचो, तेव्हा आई होत्या म्हणजे तिच्या सासूबाई. त्या मला एक नेहमी म्हणायच्या, हो मामा तुमची बहीण आहे ना काही बोलत नाही हो. मी म्हटलं अहो तिचा स्वभाव असा आहे की ती फारशी बोलत नाही, आमच्याशी नाही कधी ती जास्ती बोलली. म्हणजे अगदी मुळातच तिचा स्वभाव आहे की आता थोडी म्हणजे मोकळी बोलते, बोलायला लागले. नाहीतर तिचे स्वभाव तिचा अतिशय शांत आणि सोशिक.
त्यामुळे मी एवढंच सांगेन की ह्या पुढेही तिला तिचं आयुष्य आनंदात तिला जगता यावं आणि जीवेत शरदा शतम असं मी म्हणून तिला शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तसं रुपाली, प्राची यांनी सगळा हा कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे आम्हाला पण सगळे एकत्र येता आलं आणि हा आनंद घेता आला. त्यांचे आभार. धन्यवाद. आपण जमलो आहोत सर्वजण रत्ना मावशीच्या अमृत महोत्सवासाठी. अशा काही ना काही काम निमित्ताने होतील भेटी गाठी. आजोबा शांताराम व आजी मनोरमेच्या पोटी जन्म घेतला सुमान कुसुम व रत्नप्रभा या कन्यांनी. जन्म घेतला सुमन कुसुम व रत्नप्रभा या कन्यांनी. वाढवले त्यांना खूप कौतुक लाडागोडांनी. भीमरावांची आर्या आहेस तू खूप शांत. भीमरावांची भार्या आहेस तू खूप शांत. तुझ्या जीवनात आहे लेकी रुपाली, प्राची व जावई केतन व अमित. तुझ्या नाती आहेत आस्था, प्रिशा, अनुषा. तुला तुझे कुटुंब जपतील हीच मनी बाळगते मनीषा. तुला तुझे कुटुंब जपतील हीच मनी बाळगते मनीषा. तुला शतायुषी आयुष्य लाभो. तुला शतायुषी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुला शतायुषी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर्व पूर्ण होऊ दे तुझ्या मनोकामना. सर्व पूर्ण होऊ दे तुझ्या मनोकामना. धन्यवाद. आणि जावई लेकीने हा कार्यक्रम आयोजित केलाय ते सगळ्यांचे धन्यवाद. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या चलतारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुले लाजरी बघून कुणाचे. फुले लाजरी बघून कुणाचे. हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. थँक्यू. काही नाही, काकांना अगदी ऐन वेळेला आता सांगितलेलं आहे. First of all, wish you many many happiness of the day. मी माझ्या मम्मासारखी मला जास्त बोलता येत नाही. बेबी ताई जास्त बोलत असते. सो सांगायचं म्हणजे आय लव्ह यू मॉम. आणि सगळेजण आज इकडे आले आवर्जून एवढ्या लास्ट मोमेंटला इन्व्हिटेशन देऊन पण सगळे इकडे आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. वन्स अगेन मम्मा लव्ह यू. परत काही वेळेला आमंत्रण करून तुम्ही सर्वजण आलात आणि इथे आमच्या आईबद्दल प्रेम दाखवलं. त्याच्यातूनच कळलंय की तुमचं किती प्रेम आहे आमच्या आईबद्दल. आईच्या आठवणी सांगण्याबद्दल आणि बोलणाऱ्यांचे परत एकदा मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद आमचा कार्यक्रम सक्सेसफुल केल्याबद्दल. थँक्यू.
याचा फोटो काढ ना प्रिशा इकडनं. अरे काय मस्त छान गेलंय ना. ही आयडिया बोलची केक तू पडशील मागे.
माहिती नाही ना काय जवळ काहीच नाही लांब आहे सगळं उन्हात. पण मस्त आला ना, मजा आली ना. हा